जय शिवराय मित्रांनो, स्वागत तुमचं डबल एका मिनी व्लॉगमध्ये। तर कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतं की आपलं जे ट्रॅक्टर आहे का हे खराब झालेलं होतं आणि याला मेकॅनिकलनी खोलून ठेवलं होतं आणि आपलं एकच जे ट्रॅक्टर ना ते कंटिन्यू त्याचं काम करत होतं। पण आपलं हे जे ट्रॅक्टर खराब झालं नाही याच्यामुळे आपलं जे काम आहे का खूप मागं पडलेलं होतं आणि याला आहे ना मेकॅनिकलनी रात्री खोललं होतं, पण रात्री तरी याचं काम झालेलं नाही। त्याच्यामुळं दुसऱ्या दिवशी याचं काम करायचं होतं आणि जो मेकॅनिकल आहे का तो पण दुसऱ्या दिवशी पार लगे डोक्यावरती ऊन आलं ना त्याच टायमाला आलेला होता, म्हणजे एकदम कडक ऊन झालेच नंतर। आणि ट्रॅक्टर तर खराब चालू होत रे, पण मला भूक लागलेली होती त्याच्यामुळे मी चाललो होतो घराकडं। तर जेवण करून आलो आणि त्याच्यानंतर बघितलं तर आपलं जे ट्रॅक्टर आहे का ते चालू झालेलं होतं, म्हणजे जे आपलं ट्रॅक्टर खराब झालेलं होतं त्याला मेकॅनिकलनी ना चालू करून दिलेलं होतं। आता दोन्ही जे ट्रॅक्टर आहे ते कंटिन्यू चालत आणि आपलं जे काम आहे का ते डबल स्पीडने होईल आता। तर कालपासून आहे ना आपलं जे काम आहे ना ते लई दमानं चालू होतं, कारण की एकच जे ट्रॅक्टर आहे का ते काम करत होतं आणि हे जे ट्रॅक्टर आहे का हे पण डायरेक्ट दुपारच्या टायमाला चालू झालेलं होतं। आणि त्याच्यात असं झालं ते ट्रॅक्टर चालू झालं आणि फुल नुसतं आवळ आलेलं होतं, म्हणजे ते ट्रॅक्टर जेव्हा चालू होते तेव्हा काही कुठानं होऊन जातं आहे। आणि आता इतकं हवा म्हणजे चालू होती, पण हे जे ट्रॅक्टर आहे का ते कंटिन्यू चालू आहेत, कारण यांना ना काम करायचंच होतं। पण जास्त वातावरण बिघडलेलं होतं, इतकी हवा चालू होती आणि पाऊस पण यायला लागला होता। त्याच्यामुळं आम्हाला जास्त पाऊस येण्या अगोदर ना कोट्याकडे निघून जावं लागणार आहे, कारण की वातावरण खराब झालेलं होतं। आणि जास्त वातावरण बिघडण्या अगोदर ना आम्ही पण कोट्यावरती आलो, म्हणजे ट्रॅक्टरवाले का ते पण आता त्यांच्या घराकडे निघाले ते, कारण की पाऊस जरा तर काहीच केलं जाणार नाही। तर मग आजचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्लॉग जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या। भेटू तुम्हाला उद्याच व्लॉगमध्ये।